आणि राज्याचे ज्येष्ठ नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, राज्याचे विधिमंडळाचे नेते आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांची काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची पाठराखण करणारे विधिमंडळाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, जिल्हा काँग्रेस कमिटीची अध्यक्ष आदरणीय विक्रमदादा सावंत, हा विषय थांबवला पाहिजे. कशासाठी चाललंय हे? मी बोलायचं का नाही बोलायचं? हा मग शांत बसा 5 मिनिटं. तुमच्या भावना निश्चितपणे ऐकू, काळजी करू नका. इथे उपस्थित असणारे शहराचे अध्यक्ष सन्मान्य पृथ्वीराजजी पाटील, जिल्ह्याचे युवा नेते सन्मान्य डॉक्टर जितेश कदम, पुण्याहून खास आलेले सांगली जिल्ह्याच्या या संपूर्ण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक म्हणून ज्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे, अशी राज्याचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे नेते माजी मंत्री सन्मान्य रमेश दादा बागवे साहेब, आपल्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा बँकेचे माजी चेअरमन आदरणीय सिकंदर जमादार साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वच प्रदेशचे आमचे प्रतिनिधी सन्मान्य कुंभारजी, आदरणीय बाबासाहेबजी कोडक, आदरणीय महादेव नाना, कवठे महांकाळचे अध्यक्ष सन्मान्य संजयजी हजारे, आटपाडीचे आमचे तरुण तडफदार नेते सन्मान्य जयदीपजी भोसले, व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्येष्ठ नेते आदरणीय जे के बापू, ज्येष्ठ नेते आदरणीय उत्तम भाऊ, उपस्थित सर्व संभाजी पाटील, सांगली शहराचे आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषदेचे आजी माजी जिल्हा परिषदचे सदस्य, काँग्रेस पक्षाचे सर्व ब्लॉक अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, आमचे करीमभाई मिस्त्री, सर्वच, मी कुणाचा चुकून नामोल्लेख राहिला असेल, आमचे करण जमादार, मी सगळ्यांची क्षमा मागतो. मंगेश चव्हाण, युथ काँग्रेसचे अध्यक्ष सुशील गोतपागर, मोठ्या संख्येने आजच्या या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे जिल्ह्यातील सर्व तळागाळातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते, युथ काँग्रेस, NSY, महिला काँग्रेसच्या सर्व आमचे कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाच्या विचाराने कार्यरत असणारे या सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि बंधू भगिनींनो, सांगली जिल्ह्याच्या या पवित्र भूमीमध्ये सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या हा विचारांचा वारसा जपसणाऱ्या या पवित्र भूमीमध्ये आज आदरणीय नाना पटोले साहेब, आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, आदरणीय थोरात साहेब हे खास आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी इथं उपस्थित राहिलेत. जिल्ह्याचा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि आमदार या नात्याने मी आपल्या तिन्ही नेत्यांचं मनापासून इथं स्वागत करतो. सांगली जिल्ह्याचा इतिहास हा उपस्थित असणाऱ्या सर्व व्यासपीठावरील नेत्यांना आणि उपस्थित असणाऱ्या या सभेसाठी मोठ्या संख्येने असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना ज्ञात आहे. स्वातंत्र्यापासून सांगली जिल्ह्याने नेहमीच काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला बळ दिलेलं आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेस पक्षाची विचारधारा स्वीकारून सांगली जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी, अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी, तळातील स्वातंत्र्य लढ्यामध्ये कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे. सांगली जिल्ह्याची ही भूमी
ही स्वातंत्र्य सैनिकांची एक लढावी अशी भूमी आहे। क्रांतिसिंह नाना पाटील असतील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी असणारी देवराष्ट्र गाव हे माझ्या मतदारसंघातलं, स्वर्गीय वसंतदादा यांची जन्मभूमी कर्मभूमी, आणि तदनंतर काँग्रेस पक्षाच्या विचारातून ज्यांनी सांगलीच्या मातीतून महाराष्ट्रामध्ये काम केलं, ते शिक्षण क्षेत्रात असेल, सहकार क्षेत्रात असेल, समाजकारण असेल, राजकारण असेल, अशा अनेक नेत्यांचं, त्यात स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब असतील, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील, आणि काही काळ स्वर्गीय आर पाटील साहेब असतील, असे अनेक नेते मंडळी, स्वर्गीय राजाराम बापूंचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल, नाही तर पत्रकार तेवढीच बातमी छापतील स्वर्गीय राजाराम बापूंचा उल्लेख केला नाही। जे थोर हुतात्मे व्यक्ती आहेत, ज्यांनी ज्यांनी सांगलीच्या मातीतून जनतेचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रात मोठं योगदान दिलं, जी आमच्यामध्ये आज नाहीत, अशा सर्वच लोकांचा आम्हाला तरुण पिढीला मनापासून आदर आहे। सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला अशा एक वैचारिक दूरदृष्टी असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचा मनापासून आदर राहिलेला आहे। तोच विचारांचा वारसा घेऊन, तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून या जिल्ह्यामध्ये काँग्रेस कशी मजबूत होईल, काँग्रेस कशी वाढेल, ह्याच्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहोत। तसं पाहता सन 2014 मध्ये देशात दुर्दैवाने आपली सत्ता काँग्रेस पक्षाच्या विचाराची असणारी सत्ता गेली, भाजपची सत्ता आली। त्या काळात सुद्धा त्यांनी अनेक वचनं दिली, लोकांची दिशाभूल केली, मी म्हणेल जनतेला फसवलं आणि तात्पुरतं राजकीय स्वार्थ साधून घेतला, आणि भाजपचं सरकार त्यांनी केंद्रात आणलं। सन 2014 ते 19 काय काय घडलं, नोटबंदी झाली, जीएसटी जबरदस्तीने लादली, शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक हिताचे शेतकऱ्यांचे जे यूपीए सरकारने, काँग्रेस पक्षाच्या सरकारने कायदे काढले होते, ते कायदे त्यांनी बदलले, त्याच्यात अनेक या ठिकाणी बदल केले, आणि या देशातल्या सर्वसामान्य लोकांना फसवण्याचं, पिळण्याचं काम 14 ते 19च्या कालावधीत झालं। पुन्हा 19 मध्ये काही लोक फसले गेले, त्यांना वाटलं पुन्हा दुसऱ्यांदा संधी देऊयात, आणि पुन्हा दुसऱ्यांदा चुकून ही संधी सत्ताधारी पक्षातल्या भाजपच्या नेत्यांना दिली, आणि जे देशात कधी 75-80 वर्षात जे घडत नव्हतं, ते दुर्दैवाने गेल्या 5 वर्षात सुद्धा आपल्या जनतेने पाहिलं। महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, धर्माधर्मामध्ये, जाती जातीमध्ये जाणीवपूर्वक हा पेच कसा निर्माण करता येईल, आणि त्याच्या पेच निर्माण केल्यानंतर त्याच्या जीवावर कसं राजकारण आपलं सिझेल, हे सुद्धा कट कारस्थान गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांकडून आपण करताना आपण पाहिलं। एकीकडे देशाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या यंत्रणेचा वापर करून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुद्धा या सत्ताधारी पक्षातल्या काही नेत्यांनी केलात, आणि दुसरीकडे लोकशाहीच्या माध्यमातून जे जनतेतनं निवडून आलेले आमदार आहेत, जे पक्ष आहेत, ते महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडून या महाराष्ट्राच्या संस्कृतीला, राजकारणाला गालबोट लागेल अशा पद्धतीचं सुद्धा अत्यंत चुकीचं आणि वाईट कृत्य करण्याचं काम हे गेल्या 5 वर्षांमध्ये आपण पाहिलं। एकीकडे जनता ही त्रासवलेली आहे, आणि मोठ्या आशेने राहुलजी गांधी जे आमचे नेते हे कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत 3500 किलोमीटर पायी चालत लोकांच्या भावना, शेतकऱ्यांच्या, माता भगिनींच्या, तरुण पिढीच्या, सर्व थरातील आमच्या लोकांच्या, जनतेच्या भावना समजून घेऊन पायी चालत होते। त्यावेळी जेव्हा पदयात्रा ही महाराष्ट्रात नांदेडमध्ये आली, बुलढाणापर्यंत गेली, त्यावेळेस आमच्यावर प्रदेश काँग्रेस कमिटीने जबाबदारी सोपवली, आणि हिंगोलीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये असं कदाचित घडलं असेल की सांगली जिल्ह्यातून हिंगोलीपर्यंत तब्बल 10 ते 15,000 आमचे काँग्रेसचे पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी राहुलजींच्या या भारत जोडो यात्रेला समर्थन देण्याकरता, त्यांना प्रेरणा देण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित राहिले। दुसरीकडे आज आमचे नेते या ठिकाणी पायी चालतायत, आज सत्ताधारी पक्षाला अंगावर घेतायत, त्यांच्यावर सुद्धा केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून केला,
ज्या गांधी कुटुंबाने या देशासाठी त्याग दिलं, बलिदान केलं, अशाही गांधी कुटुंबातल्या सदस्यांना केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून पायी चालत नेऊन या ठिकाणी त्यांची सखोल चौकशी केली. कशासाठी? म्हणजे सत्तेचा गैरवापर किती मोठ्या प्रमाणात चालू आहे. आज या ठिकाणी लोकशाहीसाठी लढणाऱ्या नेत्यांचा आम्ही सत्तेत आहोत म्हणून आम्ही विरोधी पक्ष ठेवणार नाही, विरोधी पक्षातले खासदार 100-150 खासदार आम्ही सस्पेंड करू, पण लोकसभेमध्ये आम्ही दुसऱ्या पक्षांचं ऐकणार नाही, हे सुद्धा आज आपण या ठिकाणी दुर्दैवाने आज पाहतोय. हे किती देशाच्या राजकारणाला आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी लढणाऱ्या महात्माजी गांधी असतील, पंडित नेहरू असतील, ज्यांनी संविधान दिलं, लोकशाही या देशाची बळकट केली, असे परमपूज्य भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आज स्वर्गामध्ये बसून कुठेतरी वाईट वाटत असेल की देशामध्ये आज आपल्या भारतामध्ये ज्याच्या मूल्यांसाठी आपण लढलो त्या देशामध्ये काय चाललंय, त्या महाराष्ट्रात काय चाललंय. एकीकडे ही बाजू देशात आहे आणि दुसरीकडे सांगली जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची परंपरा आहे. मी मगाशी सांगितलं, आमच्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचारांचा वारसा आहे. स्वर्गीय वसंतदादांनी सुद्धा या जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोठं काम केलं. हे करत असताना मला अभिमान वाटतो की वसंतदादांचं दुःखद निधन सन 1986 ला झालं, पण ह्या जिल्हा सोडत असताना, ही पृथ्वी सोडत असताना त्यांनी खंबीरपणे या जिल्ह्याची जबाबदारी काय अशा तरुण पिढीतल्या त्या काळातल्या कार्यकर्त्यांवर सोपवली, ज्यांच्यामध्ये त्यांच्यावर विश्वास होता की पुढं ही काँग्रेस पक्ष भक्कम करतील, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही सांभाळतील. ते होते पतंगराव कदम, RR पाटील. ही अशी मंडळी या जिल्ह्यामध्ये तयार झाली. इथल्या जिल्ह्यातल्या सगळ्यांना माहिती आहे, कदम साहेबांना सुद्धा 80-85 ला तिकीट मिळालं नाही. त्या काळातल्या त्या परिस्थितीतली काय अडचणी होत्या. कार्यकर्ते म्हणून निष्ठा कशाला म्हणायची की जेव्हा अडचण निर्माण होती त्या कार्यकर्त्यांनी जर खरंच नेत्यावर प्रेम असेल, विचारधारेवर प्रेम असेल, निष्ठा असेल, तर त्यांनी ती अडचण समजून घेतली पाहिजे. घेतली. 1990च्या दशकामध्ये काँग्रेस पक्षाच्या विचारातून आपण या ठिकाणी काम करायला लागले. साहेबांनी या ठिकाणी, कदम साहेबांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांना राज्यात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी ज्या मंत्रिपदाचा या ठिकाणी त्यांना संधी मिळाली. जेव्हा पाटबंधारे मंत्री आले, शालेय शिक्षणाचे मंत्री झाले, या सांगली जिल्ह्यामध्ये शालेय शिक्षण खात्याचे मंत्री असताना तब्बल 250 अनुदानित शाळा मंजूर करण्याचं काम या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलाबाळांसाठी आणि सांगली जिल्ह्यातल्या मुलाबाळांसाठी पतंगरावजी कदम साहेबांनी केलं. पाटबंधारे खातं होतं. सांगली हा 70% दुष्काळी तालुका होता, दुष्काळी जिल्हा होता. त्यामध्ये ताकारी, टेंबू, म्हैसाळ, अडफळ या योजनांना निधी देणं अत्यंत गरजेचं होतं. त्याचा आराखडा हा तयार करणं अत्यंत गरजेचं होतं. आणि त्याच्यामध्ये जीव ओतून या अशा कदम साहेब असतील, स्वर्गीय RR पाटील असतील, स्वर्गीय अनिल भाऊ असतील, अशा अनेक लोकांचा मला आवर्जून उल्लेख करता येईल. तरी जीव ओतून या ठिकाणी काम केलं आणि या दुष्काळी पट्ट्याला कसं पाणी मिळेल, कसा राज्याच्या तिजोरीतनं निधी उपलब्ध होईल, ह्याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. आज एकेकाळी ज्या दुष्काळी तालुक्यांमध्ये या ठिकाणी कुसळ पाहायला मिळत नव्हती लोकांना, त्याच ठिकाणी आज आमचे शेतकरी कष्टाने आणि अभिमानाने ऊसाचं पीक करतायत आणि या ठिकाणी अनेक पिकं करतायत. ह्याचा मनापासून अभिमान आम्हाला वाटतो. ही पेरणी ही त्या मध्यंतरीच्या काळात स्वर्गीय वसंतदादांच्या निधनानंतर ही पतंगरावजी कदम साहेबांनी आणि त्यांच्या अनेक राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या सहकार्यांनी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी केली. स्वर्गीय हफीजभाई असतील, स्वर्गीय उमाजीराव सनमडीकर असतील, अशा अनेक लोकांचा, स्वर्गीय मदन भाऊ काही काळ काँग्रेसमध्ये अत्यंत त्यांनी भक्कमपणे काम केले. अशी अनेक मंडळी या जिल्ह्यामध्ये कार्यरत होते. प्रत्येक जण आपापल्या विधानसभेत आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत होते. परंतु या सगळ्यांना आदर होता पतंगरावजी कदम साहेबांचा. येईल ते काम करायचं, प्रशासकीय इमारत असेल, जिल्ह्यासाठी जे काय असेल ते निधी उपलब्ध करून द्यायचा, ही भूमिका पतंगरावजी कदम साहेबांची ठोसपणे होती. गेल्या 5 वर्षात पटोले साहेब आम्हा सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांवर फार मोठे आघात झाले. एक एक करून आमच्या काँग्रेस पक्षाच्या विचाराची या ठिकाणी सांभाळ करणारे, तो काँग्रेस पक्ष वाढवणारे जी काही नेते, ज्येष्ठ नेते मंडळी होती, ती आमच्यातनं दुर्दैवाने निघून गेली. जसं आम्हा कदम कुटुंबातले सदस्य असेल, इतर कुठल्या मदन भाऊंच्या कुटुंबातले सदस्य असतील, स्वर्गीय RR बाबांच्या कुटुंबातले सदस्य असतील, प्रत्येकाला वाईट वाटलं. पण आमच्या बरोबरीनेच या जिल्ह्यातल्या लोकांना तेवढंच वाईट वाटलं, तेवढंच मोठं दुःख वाटलं. आणि म्हणून आमच्या तरुण पिढीवर एक जबाबदारी आली की आता जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची जबाबदारी तुम्ही सांभाळायची. तुम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्ष बळकट करायचा आहे, वाढवायचा.
मला सांगायचं आहे की देशात आणि राज्यात सन 2019 पासून ते 24 पर्यंत काही काळ सत्ता होती, काही काळ नव्हती, केंद्रात आपली सत्ता नव्हती 14 ते 24 पर्यंत. या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रत्येक येईल त्या आव्हान स्वीकारत, येईल त्या परिस्थितीला संघर्ष देत आम्ही सगळ्या मंडळींनी, तरुण पिढीने जिल्ह्याची जबाबदारी घेतली. मी असेल, विक्रम असतील, पृथ्वीराज असतील, जयश्री वहिनी असतील, विशाल असतील, आम्ही सगळ्यांनी ती जबाबदारी खंबीरपणे स्वीकारली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.